नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी योगेश सर आपले सहर्ष स्वागत करतो आपल्या गणित विषय या युट्यूब चॅनलवर। आज आपण भागीदारी अंतर्गत एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो आपल्याला बघायचा आहे। बघा, भागीदारी अंतर्गत आपण पहिलंच गणित घेऊया। आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला आजपासून सुरुवात झाली। आज पहिलं गणित आपल्याला आले 6,800 रुपये नफा। अ ब क या तिघांना 4 5 8 या प्रमाणात वाटल्यास अ ला ब पेक्षा किती रुपये जास्त मिळतील? काय विचारलं? अ ला ब पेक्षा किती रुपये जास्त मिळतील? तर बघा, कुठं विचारला? वर्धापोली 2017ला विचारला। आपल्याला महत्त्वाचं असलं पाहिजे। कुठं विचारला? वर्धापोली 2017ला विचारलं। बघा, भागीदारी अंतर्गत 6,800 रुपये नफा आहे, बरोबर का? 6,800 रुपये नफा तुम्हाला वाटायचा काय प्रमाणात? 4 5 8 या प्रमाणात वाटायचा। इंची काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल, कारण का हा नफा आहे, बरोबर का? हा नफा आपल्याला वाटायचा आहे 4 5 किती 8 या प्रमाणात। 8 आणि 5 किती 13, 13 आणि 4 किती 17, म्हणून काय 17 ना त्याला भागायचं। 17 1 17, 17 चौक 68 आणि 2 शून्य तसेच, म्हणजे काय एक भाग बरोबर आला किती रुपये? 400 रुपये। 400 रुपये जर एक भाग आला असेल तर तुम्हाला काय विचारलं? अ आणि ब यामधला फरक आहे 4 आणि 5 मधला फरक आहे 1 चा, म्हणून 400 गुणाकारात 1 करू शकता, म्हणून उत्तर आलं किती 400। हे झालं शॉर्टकट न, बरोबर का? आता जर आपल्याला काय करायचं असेल, प्रत्येकाचा वाटा करायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? हे 4, बरोबर का? 4 गुणाकारात 4 4 चौक 16 आले, 4 5 20 झाले। 1600 आणि 2000, बरोबर का? 1600 वजा 2000 यांच्यामधला फरक पण येणार आहे किती रुपये? 400 रुपये। तुम्हाला किती रुपये? 400 रुपये। त्यानंतर पुढचं गणित असेल, बघा स्क्रीनशॉट मारून घ्या। त्यानंतर पुढचं गणित असेल, त्यानंतर बघा ए ने 40,000 रुपये 5 महिन्यासाठी, बी ने 50,000 रुपये 4 महिन्यासाठी गुंतवणूक व्यवसाय सुरू केला। त्याच त्यांना 10,000 रुपये नफा झाला। किती रुपये नफा झाला? 10,000 रुपये नफा झाला। तर त्यांचा नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्या? त्यांनी तो नफा कोणत्या प्रमाणात वाटून घ्या विचारला। SRPF हिंगोलीला विचारला पोलीस भरतीसाठी। मग आता किती रुपये? 40,000 रुपये। किती रुपये? 40,000 रुपये, बरोबर का? 40,000 रुपये किती महिन्यासाठी? 5 महिन्यासाठी। आणि 50,000 रुपये, 50,000 रुपये किती महिन्यासाठी? 4 महिन्यासाठी, बरोबर का? भागीदारी आता जर नफ्याचा आणि भांडवलाचं गुणोत्तर दिलं, बघा मुदतीचा आणि भांडवलाचं गुणोत्तर दिलं, तुम्हाला नफ्याचं गुणोत्तर येईल पुढे। बघा आता 4 शून्याला 4 शून्य गेले, 5 चौक किती असेल? 20 असेल, म्हणून आले किती 2000, बरोबर का? 20 आले, बरोबर का? काय आले? 20 आले। त्यानंतर 5 चौक किती 20 असेल, बरोबर का? त्यानंतर बघा यांना भाग जातो, म्हणून तुम्ही म्हणू शकता त्या प्रमाणात वाटावा, एकाच एक प्रमाणात वाटावा। उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं उत्तर, काय एकाच एक प्रमाणात वाटावा। त्यानंतर पुढचं गणित असेल, तिसरं गणित असेल, ABC याने अनुक्रमे 200 रुपये 300 रुपये 500 रुपये याप्रमाणे भांडवल गुंतवले। वर्षाअखेरीस त्यांना 1,000 रुपये किंवा 10,000 रुपये नफा झाला। किती रुपये? 10,000 रुपये नफा झाला। आणि त्यांचं भांडवल आहे किती रुपये? 200 रुपये असेल, 300 रुपये असेल आणि 500 रुपये असेल। ए ने किती रुपये गुंतवले? 200 रुपये। बी ने गुंतवले 300 रुपये आणि सी ने गुंतवले किती रुपये? 500 रुपये गुंतवले। बघा आता या शून्याला हे शून्य कट होतात, बघून घ्या। त्यानंतर यांचा काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल। यांची बेरीज करू शकतो। 5 आणि 3 किती झाले? 8, 8 आणि 2 किती झाले? 10, बरोबर का? 10 ना याला भागायचंय, या शून्याला हा शून्य गेला, एक भाग बरोबर आला किती? 1,000 रुपये। 1,000 रुपये एक भाग आला। आता तुम्हाला विचारलं, काय विचारलं? सी चा वाटा किती? आता ए असेल, बी असेल आणि सी असेल। सी चा वाटा किती? 5, म्हणून गुणाकारात किती असेल? 5 असेल, म्हणून तुमचं उत्तर असेल 5,000। 5,000 पर्याय क्रमांक किती असेल? 5,000 पर्याय क्रमांक 1 असेल। त्यानंतर पुढचं गणित असेल, तुमचं बघा काय 12,000 रुपये नफा। काय 12,000 रुपये नफा अ ब क या तिघांना अनुक्रमे कोणत्या प्रमाणात वाटायचा? 2 5 8 या प्रमाणात वाटायचा। तर ब ला अ पेक्षा काय विचारलं? ब ला अ पेक्षा किती रुपये जास्त मिळतील विचारला वर्धा पोलीस 2018ला। कुठे विचारला? पोलीस भरतीमध्ये विचारला, वर्धा पोलीस 2018ला विचारला। मग आता किती रुपये? 12,000 रुपये नफा आहे, 12,000 रुपये, बरोबर का? 12,000 वाकरात काय यांची बेरीज करा। 8 आणि 2 10, 10 आणि 5 किती? 15, बरोबर का? 15 1 15, 15 8 120, बरोबर का? 2 शून्य तसेच किती रुपये आले? 800 रुपये। काय आला? एक भाग बरोबर 800 रुपये आला। जर एक भाग बरोबर 800 रुपये आला असेल तर आपल्याला करावं लागेल काय? 800 गुणाकारात किती? 800 गुणाकारात तुम्हाला काय विचारलं? अ ला ब पेक्षा, काय विचारलं? अ ला ब पेक्षा। अ आणि ब मध्ये फरक घ्यायचा,
3चा बरोबर का 5 मधून 2 गेले राहिले किती 3 म्हणून 8 त्रिक 24 म्हणून किती 2400 रुपये. पर्याय क्रमांक किती असेल बघा 1. पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असेल उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल बघा बघा चौथा पाचवा प्रश्न चालला असेल. प्रशांत सुशांत आणि प्रवीण व संजय यांनी अनुक्रमे 2 लाख असन 4 लाख असन 6 लाख असन बरोबर का आणि 8 लाख असन अशी गुंतवणूक केली आणि भागीदारी एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस त्यांना 4 लाख रुपये नफा झाला. तर त्या 4 लाख नफ्यापैकी बरोबर का 4 लाख नफा 1 2 3 बरोबर का तुम्हाला 4 लाख नफा. आता ही 40 एकक दशक शतक हजार दशक लक्ष म्हणजे 4 लाख रुपये नफा कोणत्या प्रमाणात वाटायचा 2 4 6 8 बरोबर का. लाखाला लाखामध्ये शून्य असेल सगळ्यांचे सारखे शून्य असणार आहे म्हणून काय आपण डायरेक्ट त्यांची बेरीज करू. 8 2 10 10 6 16 16 4 किती 20 असेल. या शून्याला हा शून्य गेला. त्यानंतर बे 1 बे 2 किती 4 असेल 1 2 आणि 3 आणि 4 शून्य तसेच म्हणून एक भाग बरोबर आला किती हजार 20,000 20,000 रुपये एक भाग आला असेल 20,000 रुपये बरोबर का. 20,000 गुणाकारात काय असेल तुम्हाला विचारलं कोणाला संजयला किती रुपये मिळाले. आता संजय किती नंबरला 4 नंबरला संजय आहे म्हणून 4 नंबरचा संजय म्हणून 8 ना त्याला गुणायचं 8 गुणे किती 16,000 असेल म्हणून 1 2 3 आणि 4 बरोबर का म्हणून 16,000 रुपये. पर्याय क्रमांक इथं चुकून झालाय बरोबर का. त्याच्यात किती हजार रुपये असेल 16,000 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल